हॅलो हॅलो. हॅलो. पुढील मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय यश. प्लीज यश, दोन शब्द जरा आपल्या आयोजनाबद्दल पण थोडं बोलावे. आता आमचे अदुबाई कमॉन ये दे. ये आदू ये. गेला उठा गेला उसको. ये मामाला टी शर्ट दे, मामाला टी शर्ट दे लवकर. उतर 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 त्याला उतर. मामाला टी शर्ट दे. एक फोटो काढ, एक फोटो काढ. मला दे. कोणाला देऊ काय? हा असं पकड पकड असं. मॅडल कोणाला आहे? सुमित कदम यांनी यायचं आहे वाटती मंचावर. या सुमित ढेकले यांना एक फोटो व्हायला पाहिजे. पाटील प्लीज तुमचा माईक घ्यावं. दोन शब्द आपल्या पोरांना. अरे मग तुला पण सांगायला बिर्याणी आणलीस भाई, तुला सांगायला. एक प्रमुख पाहुणे म्हणजे मुख्य अतिथी म्हणजे खूप मोठं व्यक्तिमत्व मंदारेश्वर विभागातील हरिओम डेअरीचे ओनर श्री सूरज दादा प्रजापती यांना मी आमंत्रित करेन. प्लीज 2 मिनिटं. काय काय वाटतं आपला आज संघ 3 मॅच जिंकले, काय बोलणार तू? आज आपले संघ क्वालिफाय होणार बोलतो. होणार आता. एक मुख्य उपस्थिती प्रमुख पाहुणे म्हणून सूरज दादा प्रजापती यांना विनंती करेन. चुकी कळले चुकीच्या रूपात चौकार. करते ना. पहिल्या षटकातले 5 चेंडू 6 धावा. पहिल्या षटकाच्या समितीत 10 धावा. सर्वांनी बाईक काढायची आहेत. MCC व्हॉलेंटियर सर्वांच्या बाईक समोरच्या मैदानात जाऊन लावा. बारा धावा. 2 चेंडू. तीन चेंडू 13 धावा. मोठा फटका चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. षटकाच्या स्वरूपात डीजेला संधी आहे का आता? ठीक आहे. करण गोसाळकर अथोनाट मेहनत घेतल्या या क्रिकेट पिच साठी.
थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. हलक्या हातांनी केलेल्या फळ एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकताना 5 चेंडू 14 धावा. 5 चेंडू 14 धावा. साईशा 11चा विचार केला तर का या स्पर्धेत त्यांना त्यांचं अस्तित्व टिकवायचं असेल तर हा सामना खरोखर खूप महत्त्वाचा सामना असेल त्यांच्यासाठी. 2 पराभूनंतर साईशा 11 मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर 16 सूरज प्रजापती आणि मंचावर स्थानपन्न व्हायचं आहे. ओव्हर 16 दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. आई जीवदानी खोडाईपाडा संघाचे संस्थापक किशोरदादा कदम यांना मी विनंती करून यांनी तयारी करून लवकर मंचावर यायचं आहे. निर्धाव चेंडूची सांगता होताना साहिल यांना कुठेतरी वाटला होता की अतिरिक्त चेंडू असेल, पण हा निर्धाव चेंडू. हलक्या हाताने केलेला फटका चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाईल का, नाही गेलाय. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकताना 17 धावा. 2 चेंडू 17 धावा. त्विषा 11 की साईशा 11. मोठी लढत. कोणाला अस्तित्व टिकवायचं असेल तर सामना जिंकावा लागेल, अन्यथा स्पर्धेच्या बाहेर माघारी फिरावा लागणार आहे. 3 चेंडू 18 धावा. 3 चेंडू 18 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सुंदर क्षेत्ररक्षण. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाताना पंच जितेंद्र पाटील आपल्याला डिक्लेअर झोनचा इशारा करताना 4 चेंडू 19 धावा. पाच चेंडू 20 धावा. तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू मार्गस्थ असताना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवताना निर्धाव चेंडूची सांगता होताना तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ते 20. काय घडते मैदानाच्या आतमध्ये, या षटकात फक्त 4 रन आलेले आहेत मित्रांनो. साईशा 11 दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 16. तिसऱ्या षटकात फक्त 4 रन. कमबॅक केलाय तो त्विषा 11 या संघाने. मैदानामध्ये हर्ष आणि साहिल 2 मोठे फलंदाज अजूनही सज्ज आहे. सूरज आलाय सांघिक 4थं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन. 1-2 जिगरी दोस्तांची मैदानाच्या आतमध्ये एंट्री झालेली आहे मंचावरती. अमित सिंग आणि प्रवीण पवार चड्डी हात टाकून फिरणारे 2 जिगरी दोस्त आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. हलक्या हाताने केलेला फटका, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाईल का, गेलाय चेंडू. एसराज इन्फोटेक इंटरनेट वायफाय सर्व्हिस प्रोव्हायडर यांच्या डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाताना एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकताना 21 धावा. मंचावर जागा बनवायची. प्रमुख अतिथी हरिओम डेअरीचे ओनर सूरज प्रजापती यांचं आगमन होते. मंचावर जागा बनवायचे. दीपक यादव त्यांना घेऊन येतील. वाईट जितेंद्र पाटील पंचांनी इशारा दिलाय वाईटचा. एक अनुभव म्हणतात ना तशी ओळख आहे. JCC नारंगी वसई विरार पालघर जिल्ह्यात कुठे पण असू दे, सफाळा केळवे मायखोप टेंबीखोडा सर्वीकडे जितेंद्र पाटील यांची ओळख आहे.
एक चेंडू 22 धावा. मंचावर जागा बनवायची. प्रमुख अतिथी सूरज प्रजापती. सूरज प्रजापती प्रमुख अतिथी. दीपक यादव त्यांना घेऊन येतील. सामन्याच्या दिशेने सामन्याचा लेखाजोखा बघितला तर 2 चेंडू 23 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असेल का? फुलटॉस चेंडू 3 चेंडू 24 धावा. हलक्या हाताने खेळला फटका. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकताना 4 चेंडू 25 धावा. साहिल सारखा मोठा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजून सज्ज आहे मित्रांनो. 1-2 चेंडू मध्ये मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असेल का? काय घडणार आहे या चेंडूवर? मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. कमान डीजे. थँक्यू डीजे. सूरज प्रजापती यांना वारंवार पुकार दिला गेला. त्या प्रमुख अतिथी प्रमुख पाहुणे म्हणून यांनी मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचंय. शेवटचा चेंडू. हर्ष मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. एकेरी धावेवर जास्त भर दिलेलं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली. धावचीची संधीचं सोनं झालंय इकडे मित्रांनो. पंच किरण प्रजापती आणि किरण जोशी आपल्याला आउट दाखवत आहेत. किरण जोशी जयसाई संघाचे ओनर यांचे पण मनापासून MC चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत. कालपासून आम्हाला खूप सहाय्य केलं, त्यांचे मनापासून आभार. अमित आरडी. थँक्यू डीजे. पप्पू साळवी यांचं पण मैदानाच्या दिशेने आगमन होताना MC चषक 2024 यांचं हार्दिक स्वागत पप्पू साळवी यांचं. चला सामन्याच्या दिशेने एवढा टार्गेट असेल तर 26 धावांचं. त्विषा 11 चेस करतील का? साईशा 11 डिफेन्स करणार आहेत. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळला फटका. चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने केला पण डिक्लेअर झोन मध्ये गेला नाही. मंथन चेंडूवर येताना दिसतोय.
स्कोर झालाय तो 10 ना. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10. चार चेंडू 14 धावा. सुंदर चेंडू एसराज इन्फोटेकच्या डगआउट मध्ये जाताना चेंडू 5 चेंडू 15 धावा. यानंतरचा होणारा सामना आहे स्वामी समर्थ आणि साई माऊली दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचते 16. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16. साई माऊली आणि स्वामी समर्थ संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचे आहे. नाणेफेकीच्या दिशेने वळूया. नाणेफेकीकडे असतील ओमकार पाटील आमचे सहाय्यक समालोचक. ना आता टॉस करणार आहेत ते तमिश साळवी, साई माऊली आणि स्वामी समर्थ. साई माऊलीचा करंदर आलाय, स्वामी समर्थचा करंदर येतोय बाउंड्री लाईन मधून. न टॉस करणार आहेत ते आमचे मित्र तमिश साळवी. न गोलंदाजी मार्कला येतो साहिल, न फलंदाजीला येतो राज. गॉगल काढला वाटते राजनी, विराट कोहली दिसतच होता एका साईडनी. न यो फटका मारीला लेगला न डायरेक्ट आमच्या आशुषेंच्या बॅनरकडे. बघूया राज करेल का साहिल त्यांच्यावर मात करेल का. न साहिल असा एक चांगला असतो ऑफ ब्रेक गोलंदाज आहे. न चांगला चेंडू न काय फ्लिक केलाय ना त्याला चवन्नी बॉल पकडते. खतरनाक फिल्डर आहे चवन्नी. कुर्ता बिरता घालून आलाय डेंजर. केस पण जाम खतरनाक कापिले त्यांनी. न साई माऊली टॉस विन. न त्यांनी वैभव यांनी क्षेत्ररक्षण घेतलं असं वाटते. हा क्षेत्ररक्षण डन. थम्सअप दाखवलं त्यांनी. न जया पाटील आमच्या गावचे चालले तट हातावर साईबाबांचा टॅटू काढलाय त्यांनी. छातीवर हातावर बाई साईबाबांच्या टॅटूला. साई लीलाच्या पालखीतनं पदयात्री करणारे जयेश पाटील साईबाबांचं नाव घेऊन यांनी टॉस जिंकलाय. ना आमचा अदू आता साईबाबा बोलणार आहे. साईबाबा
साईबाबा की जय. आणि परी पण बोलणार आहे. तू काय बोलेल? गणपती बाप्पा. आता मॅचीकडे जायचं आहे. साहिल गोलंदाजीला आणि एका स्ट्राईकला चेतन उर्फ चिल्ली. खतरनाक फलंदाजी करतोय यो. काय हलका हाताने एकदा काढलाय ना, बॉल गेलाय माटाबाईकडे. सुरेख क्षेत्ररक्षण, धाव संख्या झालाय ती. 5 चेंडू 20 धावा. 21. फलंदाजीला आहे तो राज, न गोलंदाजीला आहे तो साहिल. चांगला चेंडू. न तट पायाच्या खालून बॉल गेलाय रप्प करून. गगडे बाबा मोहरिया. शेवटचा षटक घेऊन ते सिद्धांत भालिया वाटते. माट्या येईल का शेवटच्या षटक घेऊन? 6 चेंडू 4 धावा. 6 चेंडू 4 धावा. साईशा 11 डिफेन्स घेईल. त्विशा 11 चेस करतील मैदानाच्या दिशेने. खूप रोमहर्षक सामना आपल्याला चालू असताना दिसतोय. साईशा 11चा एक मोठा खेळाडू मैदानाच्या तंबूच्या दिशेने उभा आहे. अनिकेत नांडू याच्या मनापासून आभार असेल या सामन्याला, त्यांनी खूप सहकार्य केल्याबद्दल. व 6 चेंडू 4 धावांची गरज. न गोलंदाजीला आलाय तो सिद्धार्थ बाय, न स्ट्राईकला येतो चेतन उर्फ चिल्ली. न इथे वेळ घालवायची नाही आहे. फलंदाज पाणी प्यायला बसलेत. आउट काय? 2 4 रन पाहिजेत. 6 चेंडूमध्ये 4 धावांची गरज. नॉन स्ट्राईकला येतो राज, त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतलाय ना. आता चेतन स्ट्राईकला आहे. एक मॅच पराभूत झाले आहेत ना, एक मॅच जिंकलेत. तिसरी मॅच. टाइम बघायचा आहे जरा आपल्याला. फायनल पण खेळवायचे आहेत. यामधला कुठला तरी एक संघ फायनलला असेल का नसेल ते या मॅचवर आहे. तुम्ही चांगले खेळा तुम्ही फायनलला येतील, खराब केले तर फायनलला नाही येणार. आता बघूया माटाबाई काय करते. 2 सामने बॅक टू बॅक हरले आहेत ना. माटेबाईकडे ती क्षमता आहे. 6 चेंडू 3 धावांची मॅच काढलेली त्यांनी मनोलपाड्याला. आणि पहिला डॉट पंचांनी वाईड हात उघडलेत. पंचांची वाद नाही घालायचा आहे. पंचांनी वाईट दिलाय. चांगला चेंडू टाकलेला पण विकेट जरा आपलं पाटे आहे. टर्नच होत नाही बॉल. शेनवॉन आला तरी बॉल टर्न होत नाही. पंचांचा निर्णय आता काय करणार आपण त्यामध्ये. म्हणून पंच आपण बाहेरचे मागवलेत नारंगी गावच्या. काला असो या गोरा असो नारंगी गावचा जितेश असो कसा पण असो. चांगला चेंडू. काय चेंडू टाकलाय. 9च्या लाईनीला पप्पी देत गेला होता पण थोडी पप्पी पुढे घेतलेली. अंपाने उलटा थम्सअप दाखवलाय म्हणजे डी. 5 चेंडूमध्ये 2 धावांची गरज. 5 चेंडू 2. जर माटाबाईने हॅट्रिक घेतली तर नयन मांगेलाकडनं 2,002 रुपयाचं पारितोषिक. काय स्वीप मारिलाय तो. चव्वन्नीच्या हातामध्ये बॉल नाही आला. खतरनाक स्वीप. न चेतन काय आक्रमक फलंदाजी करते. डोळ्यावर केस येतात मध्ये मध्ये फूक मारीते तो. टप्पू सेनासारखं करते. नाही 4 चेंडू 1 धावांची गरज. सामना एकदम खतरनाक झालाय. न चिली बगी काय करते यो. पुलटो चेंडू. डायरेक्ट एसराज इन्फोटेकच्या डगआउट मध्ये बॉल मारलाय. न सामना जिंकलाय तो त्विशा 11 संघाने. नाही या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो. चला या